ज्ञानेश्वरी अध्याय 2 श्लोक क्रमांक 12 पासून पुढे. न त्वेवाहं जातुनासं न त्वमनेमे जनाधिपाः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम्. अर्जुना सांगेन ऐक एत आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख अधिकरुणी नित्य ऐसेचे असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तु जे असे ते अविनाशचे अजैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवणके जन्मले म्हणो येतेत. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ऐके शरीर तरी एक परी वैसा भेदे अनेक ते प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एक कौमारत्व दिसे एक तारुण्ये ते भ्रंशे परी देहची हान नाशे एकेकासवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमापायिनो नित्यास्तांस्थितिक्षस्व भारत. एतने नावया हेचे कारण जे इंद्रिया अधीन पण ती आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविते संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष उपजते श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निसंगी कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषु देता. तैसा जिद्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया अधीन होईजे तैसी तोषणा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्यतया परी म्हणून तू अवेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सुमृतत्वाय कल्पते. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवा सुसंगती नाही तया. तो नित्य रूप पारता ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पै जैसे एक होऊन मिनले असे परी निवडून राजहंसी वेगळे किजे. की अग्निमुखी किडाळ तोडून या चोकाळ निवडती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणवेच्या आईनी करिता दधी कडीसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट उपणता राही घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आसी. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखिला असे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. देखे सारासार विचारिता भ्रांती हे पायी असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे.
हा लोकत्रयाकारो जो जयाचा विस्तारू तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सदा सर्वगतो जन्म मरण जो सदा सर्वगतो जन्मक्षया तितू तया केली आहे घातू कदा नोहे अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युद्धेस्व भारत आणि शरीर जाता अगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभवतो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तू धरोणे देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आसी तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नवेसी हे वध्य नवती न जायते म्रियते वा कदाचन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुष पार्थ कंघातयति हंतिकं जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नचे साच अपजे मग चेवुनिया पाहिजे काही तव काही नाही तैसी हे जान माया तू भ्रमत आशी वाया शस्त्रे हणितलिया छाया जैसी अंगिन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तीत बिंबाकारू दिशे भ्रंशला परिभाणू नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया अपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्यध्येयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यसर्वगतस्थाणो रचलोऽयं सनातन हा अनादि नित्यशुद्धो निरुपादे विशुद्धो म्हणून शस्त्रादिकी छेदो न घडेयया हा प्रलयोदके न प्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषुन प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काची दिटी गोचर नोहे किरटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे हा सदा सुलभ मना आपुनो हे साधना निस्युमुहा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रयारहितो अनादि अविक्रतो व्यक्तिसी अतितो सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा हा सकळात्मको देखावा मग सहज शोक वाघवा हरेल तुझा